जिजाऊंच्या जन्मस्थळी धरणे आंदोलन करण्यात आलं। सिंदखेड राजा विकास आराखड्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असून सर्वपक्षीय आंदोलन होतं। जिजाऊंच्या जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांनी सप्ताहिक शासकीय पूजा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्याचं मातृतीर्थ मा जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा नगरीमध्ये आज वर्षाच्या सुरुवातीलाच मा जिजाऊंच्या विकास आराखड्याचं या ठिकाणी काम लवकरात लवकर व्हावं, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त भेट द्यावी अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन संपूर्ण सर्वपक्षीय नेते जे आहे आज या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करतात। वर्षाची सुरुवात आंदोलनाने होत आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत नाझीर काळी सर। आंदोलनाची सुरुवातच करताय तुम्ही, सातत्याने आता तुम्ही सत्तेमध्ये आहात तरी तुम्हाला मागणी करावी लागते, काय निमित्त आहे आजच्या धरणे आंदोलनाचं? आमच्या ज्या मागण्या त्या ठिकाणी आहेत, मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक या ठिकाणी येऊन दरवर्षी जिजाऊ मासाहेबांची त्या ठिकाणी महापूजा त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते व्हावी, राष्ट्रीय स्मारक व्हावे। 12 जानेवारीला संपूर्ण राज्यात त्या ठिकाणी सुट्टी जाहीर करावी, सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी आणि नगरपालिका आणि तुमचं पुरातत्व केंद्र आणि राज्य पुरातत्व विभागाने 404.27 कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार करून तो माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठवलेला आहे। तो विकास आराखडा देखील 12 जानेवारीला त्या ठिकाणी मंजूर व्हावं। आणि केंद्र शासनाचं जे आहेत वास्तू त्याची फाईल दिल्लीमध्ये अटकून पडलेली, आमच्या खासदार साहेबांच्या माध्यमातून आमचा पाठपुरावा त्याच्या सुरू आहे। ती फाईल क्लिअर झाली तर त्याच्यासाठी सुद्धा शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणजे या शहरातील जेवढ्या काही वास्तू आहेत पुरातत्व विभागाच्या त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल, त्यासाठी निधी प्राप्त झालेला होता आणि आहे तो निधी निश्चितपणे ती कामं होतील असा मला विश्वास आहे। प्रफुल्ल खंदारे, या महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।